ऐका बरं का, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. तुम्ही म्हणताल महाराज अभंग कुठे, तुम्ही प्रमाण दिले कुठलं, जरा समजावून सांगतो नीट ऐका. इकडं महाराज प्रेम आहे, इथं काय आहे, प्रेम आहे. तिच्या आसुवांनी, डोळ्याच्या आसुवांनी पाय धुतले. इथं सांगतात हे होण्यासाठी, हे कार्य होण्यासाठी ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याच्या संदर्भात फक्त इतका भाव पाहिजे. कितका? इतका. इतुक्या सहित त्वा यावे माझे रंगनी नाचावे, तेव्हा भीमा आणि चंद्रभागा. कळलं का? हो, हे वाहिलं पाहिजे आपलं. ज्या वेळेस डोळ्याला धारा लागतील ना, धाराचं उलट करा, राधा. राधा ही कृष्णाची बायको होती का प्रेम होतं? प्रेम. जर प्रेम पाहिजे असेल ना तर राधाची अवस्था आपल्यात घडली पाहिजे. हा तर आपल्यात नांदतोय, पण आपण राधा झालो पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. हा 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 महाराज, त्या बाईने, त्या आईने, माझ्या शबरीने देवाचे पाय डोळ्यांनी धुतले. देवाला आपल्या आसनावर बसवलं, आपल्या स्थानावर बसवलं. आणि देवाला खाण्याकरता मिष्टान्नाचा भोग नव्हता आणला तिने. द्रोणामध्ये काही बोरं गोळा करून ठेवली होती, ती फक्त देण्याकरता आली होती. हो देवा, हे बोर मला तुला चारायचंय. देवाने म्हणायचं चार की. मग तिने विचार केला, दिलेलं बोर जर आंबट निघलं तर काय करावं, म्हणून पहिलं बोर स्वतः चाखायची आणि मग देवाला खाऊ घालायची. म्हणजे देव भक्ताचं उष्ट सुद्धा खातो. हो, फक्त देणाऱ्याचा भाव त्या शबरीसारखा असला पाहिजे. खातो. कोण कहते हे भगवान खाते नाही, हे का नाही महाराज? त्या यशोदासारखं पण कोण खाऊ घालतं का? हो, देव खातो. देवाने तिच्या हातची बोरं खाल्ली, उष्टी खाल्ली. हो, गोड लागलं देवाला दिलं, आंबट लागलं फेकून दिलं. मी एका कीर्तनात चांगल्या महाराजांकडून ऐकलेलं सांगतो तुम्हाला. देवाने महाराज त्या शबरीची बोरं खात होता बरं का. त्यावेळेस लक्ष्मण दादा बाजूला उभे होते, पण देव बोरं खातोय हे बघून लक्ष्मण दादाच्या डोक्यात शंका आली. हा उष्टा कसा काय खाऊ शकतो? हा तर देव आहे, पण उष्ट फक्त शंका मनात आहे. आता तो महाराज सगळ्या जगाचा जाणत आहे. प्रभू रामचंद्र त्यांनी ओळखलं. त्यांनी सांगितलं, अगं शबरी, अगं माझा भाऊ पण आहे का, त्यालाही दे की थोडं. त्याने विचार केला, आतापर्यंत हा खात होता, आता माझ्यावर पाळी आली खायची. हो, म्हणून शबरीने एक बोर तोडायचं, गोड लागलं लक्ष्मणाला द्यायचं. लक्ष्मण घेऊ का नको, घेऊ का नको. आता देव आहे, देवानी सांगितलंय, आज्ञा मोठ्या भावाची आहे. बोर घेतलं, खाल्ल्यासारखं केलं. महाराज ज्या वेळेस, बरं का पुढचा भाग, ज्या वेळेस शक्तिपात बाण लागला, म्हणजे इंद्रजितने मारलेला बाण ज्या वेळेस लक्ष्मणाला लागला, लक्ष्मण मूर्छित पडला. आणि तो मूर्छित पडला त्याच्यानंतर त्याच्यावरती जे औषध पिळायचं होतं ना, त्याला काय म्हणतात? ती संजीवनी दुसरी कुठलीच नाही, ह्याच बोरांच्या डोंगरातली होती. फरक एवढाच आहे की भक्तीची बोरं देवाला सहज मिळाली, लक्ष्मणाला ज्यूस मिळाला. विठ्ठल विठ्ठल हा महाराज सांगतात बघा ना, तुकोबाराय सांगतायत, कदाचित त्यांचाही कुठला तरी अनुभव असावा. बरोबर आहे ना? महाराज सांगतात ही शबरी देवाला उष्टी बोरं खाऊ घालते. हा महिमा किती आवडीचा असेल, किती आवडीचा असेल सांगा. अहो, देवानं तुकोबारायांच्या घरी यायचं, अशा परिस्थितीत देव तुकोबारायांच्या घरी आले होते. महाराज तुकोबारायांचा प्रत्येक शब्द अनुभवातला आहे. मी जरा माफी मागून सांगतो, आज ह्या कलियुगामध्ये आपल्याच समाजामध्ये, आपल्याच माणसांमध्ये अनेक पंथ जन्माला आलेत बरं का. हो, नवा टिक्का दिसला की हा पंथ बरा आहे बाबा. म्हणजे त्यांचं कसं आहे माहिती आहे का, ब्रीद वाक्य, खाओ पिओ बट हमारा नाम लो. हो, हे उदयास आलेलं आहे. आणि महाराज हे काय सांगत असतील सत्संगामध्ये? महाराज जे सांगतात ते आपल्या ज्ञानोबाचं, आपल्या तुकोबाचं, आपल्या संत महात्म्यांचं सांगतात. फक्त एवढंच सांगत नाही की ते वाईट आहे. ते जर वाईट सांगितलं तर ते आमचे, जर वाईट सांगत नसतील ना तर आमचे कधीच होऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी काय सांगत होतो, तुकोबाराय सांगतायत हा महिमा महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. ऐका महिमा आवडीची, बोरे खाया भिलनीची, बोरे खाया
थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, बोरे खाया बिलनीची प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुके, प्रेमाचा भुकेला. हो, महाराज सांगतात या ठिकाणी की हा महिमा देवाला आवडला बरं का. हो, जो देवाला महिमा आवडला तो हा. आणि महाराज स्वतःच्या अनुभवातून व्यक्त करतात. तुकोबरायांचे प्रत्येक अभंग कवित्व नाही, कादंबरीकार नाही, कथाकार नाही, माझे तुकोबराय प्रत्येक अभंग आपल्या अनुभवातून टाकत आले. जसा जसा अनुभव आला तसा तसा मांडत गेले बरं का महाराज. नाही तर काही ठिकाणी महाराज पेपरामध्ये सुद्धा बातमी येते की कवी तुकाराम महाराज, कवी नाही हो, ते जगद्गुरू आहेत, सदेह वैकुंठाला पोचणारी अख्ख्या जगातली एकच व्यक्ती म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, आता अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे येऊया. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. आता दुष्काळ मराठवाड्यातले बरेच जण आहेत म्हणून दुष्काळ हा सगळ्यांना कळतो. हो, आम्हाला भाजलाय, कळला नाही. हाची दुष्काळ तयाला, मग हा जो दुष्काळ आपल्याला एवढा सहन होतो, कळतो, तर त्या भगवंताला जो दुष्काळ आहे, आता आपल्याला वाटत नाही का हो, आपल्याला जे हवं ते महाराज तो पुरवतो. मग त्याला जे हवं ते आपण दिलं पाहिजे ना. आपण महाराज मंदिरात आल्यावर नारळ देऊ पुत्रम पुष्पम काय ते म्हणतात, सगळं फलम प्रयामी समर्पयामी, सगळं महाराज आपण देवाला ओत प्रोत देतो, सोन्याचा मुकुट चढवतो, चांगले चांगले भालदार चपदार कपडे घालतो. पण वस्तुस्थिती पाहिली तर देवाला ह्या गोष्टीची अपेक्षा मुळीच नाही. भगवंताला पाहिजे तुमच्या मनातलं क्षणभर मनभर कणभर असलेलं प्रेम, बस एवढंच त्याच्या चरणावरती वाहा. हा, तो तुमच्यासाठीच आहे, तो आपल्यासाठीच आहे, फक्त त्याला जे पाहिजे ते आपण दिलं पाहिजे ना. आता प्रेमावरती थोडं येऊया. बघा कसं आहे प्रेम. आपण जिवंत असलेल्या व्यक्तीवरती, आपल्या समोर दिसणाऱ्या व्यक्तीवरती, पशुवरती, झाडावरती, प्राणीवरती प्रेम करतो आपण प्रेम. पण महाराज एक नातं असं आहे ना, प्रेमाचं नातं आहे ते, हो, ते नातं आज आपण मान्य करायला तयार नाही आहोत. म्हणजे माझ्या घरामध्ये जन्माला येणारी मुलगी, कारण माझे जगद्गुरू माझे बाबा ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज सांगतात की महाराज स्त्रीचं पूर्णत्व हे बाई असण्यात नाही तर आई असण्यात आहे. कळलं का? हो, आई असण्यात स्त्रीचं पूर्णत्व आहे. महाराज जशी जशी दिवस पुढे गेले, 9 महिने 9 दिवस आले आणि आता तिची चाचणी होणार आणि तेव्हा कळणार की हिच्या गर्भामध्ये नेमकं काय आहे. कारण सगळ्याचा निर्णय वंशाला दिवा पाहिजे. मुलगी असलं तर काय करावं, आतमधली कुजबूज, ते बाळ 9 महिने 9 दिवसाचं झालंय, उद्या बाहेर आलं तर श्वास घेणार आहे, रडू लागणार आहे. पण हा समाज महाराज मुलगा असेल तर सांभाळेल, पण मुलगी असेल तर महाराज तिची हत्या करेल, व हत्या करेल, ठेवणार नाही तिला, मारून टाकतील तिला. रडू लागले आतमध्ये ढसढसा स्वतःलाच. अगं कोण असशील तू, कोण आहेस तू? महाराज आतून आवाज आलाय, आतून आवाज आला तिच्या गर्भातून. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई. आई 9 महिने 9 दिवस काढलेत ग मी, मला जग बघायची घाई झाली आहे. पण तुझ्या मनातली कुजबूज मला कळते. आई माझा ऐक, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई.